सी, रिसेशन असो किंवा इमर्जन्सी, इंडियामध्ये लग्नाचा बिझनेस कधीच डाऊन नाही होणार. आणि मला माहिती आहे, मला नक्कीच या बिझनेसमध्ये सक्सेस मिळेल. तुमचं जेव्हा लग्न होईल ना, तेव्हा तुमचं वेडिंग मीच प्लॅन करणार. आणि तुमचं पण. सांगा हा मला, तुम्ही कधी लग्न करणार? हे अभि, माझा कॅमेरा आणि माझी सॅक सांभाळशील? मला खूप तहान लागली आहे रे. मी खाली जाऊन पाण्याची बॉटल घेऊन येते. ओके, मी आणतो, तुम्ही दोघी थांबा. नको, माझ्या गोष्टी मला स्वतःलाच करून दे. अरे मुंबईमध्ये एकट्या मुलीला काहीतरी सवय होऊन दे ना. आणि तसं पण आजूबाजूचे कंपार्टमेंट एम्प्टी आहेत आणि फारशी गर्दी पण असं वाटत नाहीये. रात्र झाली आहे ना, म्हणून. बरोबर 12 तासांनी इथे लोक टपावर सुद्धा चढून बसतात, एवढी गर्दी असते. आलेच मी. I'll just be back, okay? Excuse me, एक mineral water? ओ नो, लवकर द्या ना प्लीज चेंज. अरे, ही प्रिया कुठे गेली आता? हॅलो. हॅलो प्रिया, अभिजित हियर. या अभि, मी समहाव मॅनेज केलंय. चढलंय मी ट्रेनमध्ये. डोंट वरी, ओके? मला थोडं टेन्शन आलं होतं. बर, कुठेस तू आता? आपण जिथे होतो ना, त्याच्या मागच्या कंपार्टमेंटमध्ये बसले मी. ऑलराईट ऑलराईट. ट्रेन थांबली की मी मागच्या डब्यात तुम्हाला घ्यायला येतो. टेक केअर. ओके, टेक केअर. बाय. अभी
ब्लडी. स्टेशन आला वाटतं. मागे जाऊन प्रियाला घेऊन येतो. ए एकटी नाहीये ती. शेजारच्या डब्यात आमची माणसं आहेत. त्यांना जर कळलं ना तर समशील तू. ए कोण तू? पलटी मार इथून. तुला घेऊनच जातो. येतोस पोलीस स्टेशन मध्ये. रिया, तुला आरडाओरडा ऐकू आला का ग? आरडाओरडा? कसला आरडाओरडा? नाही ग, काय झालं? काय नाही. आणि अभिजित कुठे आहे? अगं, अभिजित खाली स्टेशनवर उतरला प्रियाला घ्यायला, मागच्या कंपार्टमेंट मध्ये. आणि अजून दोघंही डब्यात परत आलेला नाही. मी केव्हाचा फोन करते पण अभि फोन पण उचलत नाही. रिया, मला खरंच खूप टेन्शन आलंय ग. अभि ठीक असेल ना? आणि प्रिया? अभि वाचव मला प्लीज. अभि, आय एम स्कॅर्ड. अभि, हे बघ, ऐक माझं. तिला सोड. हे बघ, मी चाललोय. ओके? एक सेकंड. मी जातोय. ओके? मी जातोय. तू तिला सोड. लिसन, मी चाललोय. ओके? मी गेलो. oh God. Oh God. I'm sorry. मी काहीतरी जास्तच एक्साइट झाले. तू कसं काय अचानक आलास? माहितीये, वाट लागलेली माझी. तो माणूस, माहितीये काय झालं असतं? काहीही करू शकला असता तो. You saved me. You saved my life. Thanks. अभि यार, सिरियसली थँक यू. तू जर वेळेवर आला नसता ना
तर काहीही होऊ शकलं असतं. मी इमॅजिन पण नाही करू शकत माहितीये. माझ्या अंगावर शहारे येतो. ओ गॉड. पण हे जे प्रकरण झालंय ना, त्यानंतर माझ्या मैत्रिणीच्या घरी जायची पण काहीही इच्छा राहिली नाहीये. बट यू नो व्हॉट अभि, आय अगेन वॉन्ट टू से थँक्यू थँक्यू थँक्यू. अरे इट्स ओके. हे बघ, एक फार बरी गोष्ट झाली की याहून वाईट काही झालं नाही. मला बाप्पानं योग्य वेळेस तिच्या डब्यामध्ये जायची बुद्धी दिली. नाही मान्य आहे अभ्या, तू तर हिरोच आहेस रे. पण काय माहिती का, मला अजूनही असं वाटतं तो गुंड होता ना, त्यांनी त्यांच्या डब्यात जाण्याऐवजी आपल्या डब्यात यायला पाहिजे होतं. का? त्याला साक्षात रियाबाईंचं दर्शन घडलं असतं. बरोबर आहे, कारण तो जर माझ्याकडे आला असता ना तर मी त्याला असं यू सरळ केला असता. येऊ सरळ केलं असतं. यू येऊ तुला पाहून तर तो जागच्या जागीच म्हणणार होता नाही का. यु नो व्हॉट, कधी कधी भांडण्यामध्ये पण खूप मजा असते. फ्रेंड्स, रिलॅक्स. आम्ही नुसतं फ्रेंड्स आहोत. आय एम नॉट टेकिंग युअर बॉयफ्रेंड अवे. अरे नाही, इट्स ओके, आय एम फाईन. मग ठरलं, फ्रेंड्स आपण. बट 1 मिनिट, विल यू बी माय बिझनेस पार्टनर? ट्रस्ट मी, आपण खूप पैसा कमवू. नाही प्रिया, जरा अवघड वाटतंय. यू नो व्हॉट, यू आर सेम लाईक माय डॅड. तुम्ही खूप बोरिंग आहात यार. ट्रस्ट मी. अरे अभ्या, खूप उशीर झालाय. उद्या पेपर आहे माझा. पेपरमध्ये हा सगळा टाइमपास नाही लिहिता येणार. हा बरोबर आहे. अभ्यास असतो आम्हाला. हो ए अभ्या, चल मी येतो. बाय बाय. वहिनी, टाटा. बाय. बाय प्रिया. बाय. बरं अभि, मी आणि रिया पण घरी जातो. खरंच खूप उशीर झालाय. अरे मी येतो ना तुला ड्रॉप करायला. अरे नाही, इट्स ओके. रिया आहे माझ्यासोबत आणि प्रिया पण आहे ना. तिला सोडायला जायचं असेल तुला. अरे इट्स ओके प्रिया, इट वॉज व्हेरी नाईस मीटिंग यू. सेम हिअर. बाय बाय. नीट जा. बाय. हो, नाईस टू मीट यू. सेम हिअर. चलो बाय. बाय. गुड नाईट. टेक केअर. चला प्रिया मॅडम, तुमच्यासाठी टॅक्सी शोधूया. हे तुमचं वगैरे बोलायचं बंद कर हा. वी आर फ्रेंड्स ना नाव. आणि तसं पण मला घरी जायची काही इच्छा नाहीये. का? मी घरी जाणार, मग पप्पा चपर चपर सुरुवात करणार. ते मला काही बोलणार, मी त्यांना काही बोलणार. आय डोंट वॉन्ट इट ऑल दॅट यार. तू यू मेक अ मूव. आय समहाव मॅनेज समवेअर. अरे तू वेडी आहेस का? आता एवढ्या रात्री कुठे जाणार? तू एक काम कर, तू माझ्या घरी चल. पण आय मीन, माझ्या घरी चल. माझ्या घरी सगळे जण आहेत. आज रात्री शांतपणे झोप, उद्या विचार कर. फाईन? ठीक आहे. ठीक आहे. चल. चल. मी सरांना जेवढं ओळखतोय त्याच्यानुसार आय डोंट थिंक त्यांचा राग जास्त काळ टिकतो. ये मी ओळख करून देतो. अरे सगळे जागे अजून? अच्छा बरं झालं, माझ्या नवीन मैत्रिणीची ओळख करून देतो. ही प्रिया. प्रिया माझे घरचे, माझे आई बाबा, माझी आजी, माझी लहान बहीण मेघना, माधुरी माझी मोठी बहीण. हॅलो एव्हरीवन. वेल, तू ओळख तर करून दिलीस, पण मेन मुद्दा तर तू त्यांना सांगितलंच नाहीस. ॲक्च्युली आज मी माझ्या डॅडींशी भांडले. सो आज मला रात्री घरी नाही जायचं. आणि या शहरात मी अजून कोणाला ओळखतही नाही. सो अभिजितने मला सांगितलं की तू आज माझ्या घरी ये आणि आजची रात्र इकडेच काढ. आय होप यू पीपल डोंट माइंड. आधी त्याला तरी विचारा की तो स्वतः आज रात्री इथे राहू शकणार आहे की नाही. Who's he? सॉरी, हू एम आय? कळेल, लवकरच कळेल. अरे मिस्टर अभिजित पेंडसे.
अरे अभिजित, घरात येताना माझी परमिशन घेतली नाही. जा जा बाहेर जा आणि माझी परमिशन घेऊन आते. म्हण की सर प्लीज मे आय कम इन. जा. जय, मला परत तमाशा नकोय. पण मला हवाय ना. मला हवाय. आय गेस तुम्ही कोणीच याला गुड न्यूज दिलेली नाही वाटतं. ओके, लेट मी डू द ऑनर्स. मिस्टर अभिजित पेंडसे, ही जमीन, हे घर, आता तुम्ही ज्या जागेवर उभे आहात ती जागा मिस्टर पेंडसेंची नसून जय प्रभू यांच्या मालकीची आहे. तू आता या क्षणी जय प्रभूच्या मालकीच्या घरात उभा आहेस. जय, तू असं काहीही केलेलं नाहीयेस. इतका नीच नाहीयेस. चंदू सांगेला. मित्र अभिजित, मी याच्यापेक्षाही जास्त नीच आहे रे. आणि मी असंच केलं. वकील साहेब, सांगा जरा तुमच्या वकिली भाषेत हा सगळा काय प्रकार आहे तो. कायदेशीररित्या हे पेंडसे निवास माझे अशील मिस्टर जयप्रभू यांच्या मालकीचे आहे. सुभाष पेंडसे यांनी आता तुला प्रश्न पडला असेल मी हे सगळं कसं केलं. सोपं आहे. अभिजित पेंडसे आपल्या मदर इन लॉ, सॉरी तुझ्या लाडक्या सासूबाई, त्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकण्यासारख्या. मामा, त्या दिवशी सकाळी सकाळी तुम्ही घराचे पेपर्स घेऊन बाहेर पडलात तेव्हा मी तुम्हाला फॉलो केलं. सॉरी मामा, मी तुमचा पाठलाग केल्याबद्दल. तुम्हाला कळलंच नसेल ना. होतं असं कधी कधी. सापाला दूध पाजलं तरी तो गरळच चुकतो. लहानपणी आमच्या आईने आम्हाला ही म्हण सांगितली होती. तेव्हा त्याचा अर्थ नीट कळला नाही, पण आज तुझ्या या वागण्याने त्याचा अर्थ पुरेपूर कळला मला. जय, आम्ही केलेल्या मायेची ही परतफेड करे. मामी प्लीज, ही तुझ्या मायेची परतफेड नसून अभिनय केलेल्या गावाची परतफेड आहे.